चालू घडामोडी जून 2026च्या आणि MPSC ग्रुप सी साठी आपण ह्या चालू घडामोडी घेणार आहोत। तब्बल 100 MCQ प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत नक्की बघा। पहिला प्रश्न आहे, जून 2026 मध्ये भारतातील कोणत्या मोहिमेने चंद्रावरील बर्फाबाबत नवीन माहिती दिली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चंद्रयान 2 मध्ये। पुढचा प्रश्न, तुम्हाला जर उत्तर माहित असेल तर 3 सेकंदामध्ये कमेंट करता आलं तर करा। शेवटी तुमचा स्कोर नक्की कमेंट करा। पुढचा प्रश्न, जून 2026 मध्ये भारताने कोणत्या तंत्रज्ञानासाठी राष्ट्रीय रोडमॅप जाहीर केला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पोस्ट क्वांटम क्रिप्टोग्राफी यासाठी जून 2026 मध्ये भारताने राष्ट्रीय रोडमॅप जाहीर केला आहे। पुढचा प्रश्न आहे, जून 2026 मध्ये भारतातील मान्सून पावसाबाबत कोणती नोंद झाली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1901 नंतरचा 5वा सर्वात कोरडा जून असं जून 2026 मधील नोंद झाली आहे। पुढचा प्रश्न, जून 2026 मध्ये RBIने रेपो दर किती ठेवला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 5.25% रेपो दर ठेवला आहे। पुढचा प्रश्न, जून 2026 मध्ये RBIने FY 2026-27 साठी GDP वाढीचा अंदाज किती व्यक्त केला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 6.7% किंवा 6.7%। पुढचा प्रश्न हा तुमच्या सर्वांसाठी आहे, याचं उत्तर कमेंट तुम्हाला करायचं आहे। प्रश्न आहे तुमच्या सर्वांसाठी, जून 2026 मध्ये भारताने कोणत्या स्पर्धेसाठी तयारीवर भर दिला आहे? तुमच्या सर्वांसाठी ऑप्शन आहे पर्याय ए, फिफा वर्ल्ड कप, बी, ऑलिम्पिक्स 2036, सी, एशियन गेम्स 2030 आणि डी, कॉमनवेल्थ गेम्स 2034। योग्य उत्तर कमेंट करून नक्की सांगा। पुढचा प्रश्न, 2036 ऑलिम्पिकसाठी भारताने कोणते शहर प्रस्थापित केले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अहमदाबाद हे शहर प्रस्थापित केले आहेत। पुढचा प्रश्न, जून 2026 मध्ये भारताच्या डिजिटल सुरक्षेशी संबंधित कोणत्या संकल्पनेवर भर देण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, क्वांटम सेफ सिक्युरिटीवर भर देण्यात आला आहे। पुढचा प्रश्न, जून 2026 मध्ये कोणत्या क्षेत्रात पोस्ट क्वांटम क्रिप्टोग्राफी लागू करण्याचे उद्दिष्ट आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरील सर्व, म्हणजे बँकिंग, संरक्षण आणि दूरसंचार यावर भर दिला आहे। मित्रांनो, व्हिडिओला लाईक, आपल्या पेजला, चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा। तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर नक्की करा। पुढचा प्रश्न, जून 2026 मध्ये भारतातील मान्सूनचा सर्वाधिक परिणाम कोणत्या क्षेत्रावर झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, शेतीवर। पुढचा प्रश्न, जून 2026 मध्ये कोणत्या पिकांच्या पेरणीवर परिणाम झाला? योग्य आहे पर्याय क्रमांक डी, वरील सर्व, म्हणजे तांदूळ, कापूस आणि सोयाबीन। पुढचा प्रश्न, जून 2026 मध्ये भारतातील पावसाची कमतरता किती टक्के होती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 39.8% होती। पुढचा प्रश्न, जून 2026 मध्ये भारताच्या वार्षिक पावसापैकी सुमारे किती टक्के पाऊस मान्सूनमुळे पडतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 70%। पुढचा प्रश्न, MPSC साठी जून 2026 चालू घडामोडीत कोणता विषय महत्त्वाचा आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरील सर्व, म्हणजे अर्थशास्त्र, विज्ञान, अर्थव्यवस्था, विज्ञान व तंत्रज्ञान आणि पर्यावरण। पुढचा प्रश्न, जून 2026 मध्ये भारताच्या चंद्र संशोधनाची संबंधित कोणती मोहीम चर्चेत होती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चंद्रयान 2। पुढचा प्रश्न, जून 2026 मध्ये भारताने कोणत्या क्षेत्रातील सुरक्षा मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, क्वांटम सिक्युरिटी। पुढचा प्रश्न, जून 2026 मध्ये भारताने कोणत्या तंत्रज्ञानाच्या धोक्यांपासून संरक्षणाची तयारी सुरू केली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, क्वांटम कम्प्युटिंग। पुढचा प्रश्न, जून 2026 मध्ये भारतातील डिजिटल सुरक्षा रोडमॅप
कोणत्या मंत्रालयाने किंवा विभागाने सादर केला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए DST या मंत्रालयाने सादर केला आहेत किंवा विभागाने. पुढचा प्रश्न, जून 2026 मध्ये भारतातील पावसाची कमतरता कोणत्या विभागाने नोंदवली आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए IMD विभागाने नोंदवली आहेत. पुढचा प्रश्न, जून 2026 मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित प्रमुख संस्था कोणती चर्चेत होती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए RBI. पुढचा प्रश्न, जून 2026 मध्ये भारताच्या चलनविषयक धोरणांचा निर्णय कोणत्या समितीने घेतला? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मॉनेटरी पॉलिसी कमिटी म्हणजे MPC. पुढचा प्रश्न, जून 2026 मध्ये कोणत्या संस्थेने रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी RBIने. पुढचा प्रश्न, जून 2026 मध्ये भारतातील मान्सूनच्या प्रगतीवर लक्ष ठेवणारी संस्था कोणती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक IMD. पुढचा प्रश्न, जून 2026 मध्ये भारताच्या डिजिटल सुरक्षेसाठी कोणत्या तंत्रज्ञानावर विशेष भर देण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पोस्ट क्वांटम क्रिप्टोग्राफी. पुढचा प्रश्न, जून 2026 मध्ये भारताने 2036 ऑलिम्पिकसाठी कोणती शहर प्रस्थापित केले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अहमदाबाद. पुढचा प्रश्न, जून 2026 मध्ये भारतातील पावसाची स्थिती कशी नोंदवली गेली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सरासरीपेक्षा कमी. पुढचा प्रश्न, जून 2026 मध्ये कोणत्या क्षेत्रावर मान्सूनचा सर्वाधिक परिणाम झाला? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कृषीवरती. पुढचा प्रश्न, 2026 मध्ये भारताचा अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अंदाज RBIने किती टक्के व्यक्त केला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 6.6%. पुढचा प्रश्न, जून 2026 मध्ये भारतात क्वांटम सुरक्षा रोडमॅप कोणत्या उद्देशाने जाहीर करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सायबर सुरक्षा मजबूत करण्यासाठी. पुढचा प्रश्न, MPSC ग्रुप C परीक्षेसाठी अजून 2026 मधील कोणते विषय विशेष महत्त्वाचे आहेत? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरील सर्व म्हणजे अर्थव्यवस्था, विज्ञान व तंत्रज्ञान आणि पर्यावरण व मान्सून. पुढचा प्रश्न, 21 जून रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आंतरराष्ट्रीय योग दिवस. पुढचा प्रश्न, 5 जून रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जागतिक पर्यावरण दिन. पुढचा प्रश्न, 14 जून रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जागतिक रक्तदाता दिन. पुढचा प्रश्न, जून 2026 मध्ये RBIने रेपो दर किती ठेवला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 5.25% ठेवला आहे. पुढचा प्रश्न, जून 2026 मध्ये भारताच्या GDP वाढीचा अंदाज किती व्यक्त करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 6.6%. पुढचा प्रश्न, जून 2026 मध्ये मान्सूनमुळे सर्वाधिक परिणाम कोणत्या क्षेत्रावर झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक कृषी क्षेत्रावर. पुढचा प्रश्न, भारताच्या वार्षिक पावसांपैकी सुमारे किती टक्के पाऊस मान्सूनमधून पडतो? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 70%. पुढचा प्रश्न, जून 2026 मध्ये भारतातील डिजिटल सुरक्षेसाठी कोणत्या तंत्रज्ञानावर भर देण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी क्वांटम सिक्युरिटी. पुढचा प्रश्न, जून 2026 मध्ये पोस्ट क्वांटम क्रिप्टोग्राफी रोडमॅप कोणासाठी महत्त्वाचा आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरील सर्व म्हणजे बँकिंग, संरक्षण आणि दूरसंचारसाठी. पुढचा प्रश्न, 2026 मध्ये भारताने 2036 ऑलिम्पिकसाठी कोणते शहर प्रस्थापित केले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अहमदाबाद हे शहर. पुढचा प्रश्न, 2026 मध्ये भारतातील कोणती अंतराळ मोहीम चर्चेत होती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चंद्रयान 2. पुढचा प्रश्न, जून 2026 मध्ये भारतातील पावसाची कमतरता किती टक्के नोंदवण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 39.8%.
पुढचा प्रश्न, जून 2026 कोणत्या संस्थेने पावसाबाबत माहिती प्रसिद्ध केली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, IMDने. पुढचा प्रश्न, जून 2026 भारताने कोणत्या क्षेत्रातील सायबर सुरक्षेला प्राधान्य दिले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, क्वांटम कम्प्युटिंगने. पुढचा प्रश्न, जून 2026 भारताच्या अर्थव्यवस्थेतील प्रमुख संस्था कोणती चर्चेत होती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, RBIने. पुढचा प्रश्न, 8 जून रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जागतिक महासागर दिन. पुढचा प्रश्न, 17 जून रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जागतिक वाळवंटीकरण व दुष्काळ निवारण दिन. पुढचा प्रश्न, 20 जून रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जागतिक निर्वासित दिन. पुढचा प्रश्न, 26 जून रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अंमली पदार्थ विरोधी आंतरराष्ट्रीय दिन. पुढचा प्रश्न, जून 2026 कोणत्या क्षेत्रातील सुरक्षेसाठी नवीन रोडमॅप जाहीर झाला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, क्वांटम टेक्नॉलॉजीसाठी. पुढचा प्रश्न, MPSC परीक्षा चालू घडामोडी प्रामुख्याने किती महिन्याच्या विचारल्या जात असतात? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 6 ते 12 महिन्याच्या. पुढचा प्रश्न, 2026 भारतातील प्रमुख आर्थिक धोरणावर लक्ष ठेवणारी संस्था कोणती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, RBI. पुढचा प्रश्न, जून 2026 मान्सूनचा परिणाम मुख्यतः कोणत्या पिकांवर झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरील सर्व म्हणजे तांदूळ, कापूस आणि सोयाबीन. पुढचा प्रश्न, जून 2026 कोणत्या विषयावर MPSC प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरील सर्व म्हणजे मान्सून, अर्थव्यवस्था आणि कृषी व तंत्रज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान. पुढचा प्रश्न, 2026 भारताने कोणत्या तंत्रज्ञानासाठी दीर्घकालीन सुरक्षा धोरण स्वीकारले आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, म्हणजे क्वांटमवरती. पुढचा प्रश्न, जून 2026 चर्चेत असलेली भारतीय अंतराळ संस्था कोणती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इस्रो आहेत. पुढचा प्रश्न, भारतातील हवामानाचा अंदाज कोणती संस्था जाहीर करते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, IMD. पुढचा प्रश्न, जून 2026 भारताच्या कृषी क्षेत्रासाठी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मान्सून. पुढचा प्रश्न, MPSC करंट अफेअर्ससाठी कोणत्या विषयावर विशेष भर द्यावा? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, म्हणजे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि महाराष्ट्र यावरती. पुढचा प्रश्न, MPSC ग्रुप C साठी चालू घडामोडींचा अभ्यास कोणत्या पद्धतीने करणे अधिक उपयुक्त आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, MCQ सराव. पुढचा प्रश्न, जून 2026 जागतिक पर्यावरण दिनाची थीम कोणत्या विषयावर केंद्रित होती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, प्लास्टिक प्रदूषण. पुढचा प्रश्न, 5 जून रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जागतिक पर्यावरण दिन. पुढचा प्रश्न, जून 2026 RBIचे गव्हर्नर कोण होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, संजय मल्होत्रा. पुढचा प्रश्न, जून 2026 रेपो दर किती ठेवण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 5.25%. पुढचा प्रश्न, जून 2026 भारताच्या GDP वाढीचा अंदाज किती टक्के होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 6.6%. पुढचा प्रश्न, जून 2026 भारताने कोणत्या तंत्रज्ञानासाठी रोडमॅप जाहीर केला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, क्वांटम सिक्युरिटीसाठी. पुढचा प्रश्न, जून 2026 चर्चेत असलेली भारतीय अंतराळ संस्था कोणती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इस्रो. पुढचा प्रश्न, 21 जून रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, योग दिन. पुढचा प्रश्न, 14 जून रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, रक्तदाता दिन. पुढचा प्रश्न, 8 जून रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महासागर दिन. पुढचा प्रश्न, जून 2026 भारतातील मान्सूनची स्थिती कशी होती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सरासरीपेक्षा कमी. पुढचा प्रश्न, जून 2026 मान्सूनचा सर्वाधिक परिणाम कोणत्या क्षेत्रावर झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कृषीवर.
पुढचा प्रश्न, भारतात हवामानाचा अंदाज कोणती संस्था जाहीर करते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, IMD. पुढचा प्रश्न, जून 2026 मध्ये भारताने कोणत्या क्षेत्रात क्वांटम सुरक्षा वाढवण्यावर भर दिला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, म्हणजे बँकिंग, संरक्षण आणि दूरसंचार. पुढचा प्रश्न, 17 जून रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दुष्काळ व वाळवंटीकरण निवारण दिन. पुढचा प्रश्न, 20 जून रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, निर्वासित दिन. पुढचा प्रश्न, 26 जून रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अंमली पदार्थ विरोधी दिन. पुढचा प्रश्न, जून 2026 मध्ये भारतातील कोणते तंत्रज्ञान चर्चेत होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, क्वांटम कम्प्युटिंग.